श्रीराम समर्थ. सार्थ श्रीदासबोध दशक 6वा, समास 7वा, सगुण भजन. श्रीराम ज्ञाने दृश्य मिथ्या झाले, तरी का पाहिजे भजन केले, तेणे काय प्राप्त झाले हे मज निरोपावे. आत्मसाक्षात्काराने अंतिम सत्याचे दर्शन होते. अंतिम सत्याच्या दृष्टीने हे पंचभौतिक दृश्य विश्व मिथ्या आहे, असून नसल्यासारखे आहे. हे जर खरे तर मग सगुणोपासनेला परमार्थात काही स्थान उरत नाही अशी शंका येते. समासाच्या आरंभी ही शंका निरनिराळ्या शब्दांमध्ये श्रोता विचारतो. श्री समर्थांनी समासामध्ये या शंकेचे निवारण केले आहे. श्रोता म्हणतो की आत्मज्ञान झाल्यावर हे सगळे दृश्य विश्व खोटे आहे असा अनुभव येतो. तर मग भजन का करायचे? भजनाने काय मिळते ते मला समजावून सांगा. ज्ञानाहुनी श्रेष्ठ असेना, तरी का पाहिजे उपासना. उपासनेने जना काय प्राप्त. आत्मज्ञानाहून जर दुसरे काही श्रेष्ठ नाही तर मग उपासना कशाला पाहिजे? उपासना करून लोकांना काय मिळते? मुख्य सार ते निर्गुण, तेथे दिसेची ना सगुण. भजन केले याचा गुण मज निरोपावा. जर अंतिम सत्य निर्गुण आहे आणि तेथे सगुणाला स्थान नाही, तर सगुणाचे भजन केल्याने काय विशेष गुण प्राप्त होतो ते मला सांगावे. जे समस्त नाशिवंत त्यासी भजावे, किन्निमित्त सत्य सांडून असत्य कोणे भजावे. दृश्य सगळे जर नाशिवंत आहे तर नाशिवंत सगुणाच्या भजनाचे काय करणार? कारण काय? निर्गुण सत्य सोडून सगुण असल्याचे भजन कोण करणार? असत्याचा प्रत्यय आला तरी मग नेमका लागला, सत्य सांडून गलबला कासिया करावा. दृश्य असत्य आहे असा प्रत्यक्ष अनुभव आल्यावर मग सगुण देवाच्या भजन पूजनाचा नियम कशाला लावून घ्यायचा? सत्य बाजूस सारून असत्य भजन पूजनाचा गोंधळ पसारा कशाला करायचा? निर्गुणाने मोक्ष होतो, प्रत्यक्ष प्रत्यया येतो. सगुण काय देऊ पाहतो, सांगा स्वामी. निर्गुणाने मोक्ष मिळतो असा प्रत्यक्ष अनुभव येतो. म्हणून सगुणोपासनेपासून काय प्राप्त होते ते स्वामी आपण मला सांगा. सगुण नासिवंत ऐसे सांगता, पुन्हा भजन करावे म्हणता, तरी कशासाठी आता भजन करू? आपण एकीकडे सांगता की सगुण नाशिवंत आहे आणि लगेच पुन्हा म्हणता की सगुणाचे भजन करावे, तर मी कशासाठी भजन करू? स्वामीचे भिडेने बोलवे ना एरवी, हे काहीच मानेना. साध्याची झाले या साधना का प्रवर्तावे. स्वामी तुमची भीड पडते म्हणून स्पष्ट बोलता येत नाही, तरी पण तुम्ही सांगितलेले मनास काहीच पटत नाही. साध्य पदरात पडल्यावर साधन करण्याचे कारण काय? ऐसे श्रोतयाचे बोलणे, शब्द बोले निर्बुजलेपणे, याचे उत्तर ऐकणे म्हणे वक्ता. स्वामी उत्तर देतात, श्रोता असे बोलला, अतिशय गोंधळून गेल्याने श्रोता असे शब्द बोलला. आता वक्ता त्याच्या प्रश्नाचे उत्तर देतो ते ऐकावे. ऐसे श्रोतयाचे बोलणे, शब्द बोले निर्बुजलेपणे, याचे उत्तर म्हणे ऐकणे वक्ता. गुरुचे वचन प्रतिपाळन हे मुख्य परमार्थाचे लक्षण. वचन भंग करिता विलक्षण सहजेची झाले. गुरु जे सांगेल त्यावर पूर्ण विश्वास ठेवणे आणि त्याप्रमाणे निशंक वागणे हे परमार्थाचे मुख्य लक्षण आहे. गुरुचे वचन मोडले तर भलतेच काहीतरी आपोआप घडून येते. म्हणून आज्ञेसी वंदावे, सगुण भजन मानावे. श्रोता म्हणे हे देवे का प्रायोजिले. म्हणून गुरुजी आज्ञा शिरसाबंध मानावी आणि सगुणोपासना मनापासून करावी. हे उत्तर ऐकून श्रोता म्हणाला, गुरुदेवा, सगुण भजन करण्यात हेतू कोणता? काय मानिला उपकार, कोण झाला साक्षात्कार, किंवा प्रारब्धाचे अक्षर पुसले देवे. श्रोत्यांनी तोच आक्षेप निराळ्या प्रकारे प्रकट केला
सगुणोपासनेत काही उपकार घडतो का, त्यात काही साक्षात्कार होतो का, किंवा आपल्या प्रारब्धात जे लिहिलेले असते ते उपास्य देवतेने कधी पुसले आहे का? होणारे हे तो पालटेना, भजने काय करावे जना, हे तो पाहता अनुमाना काहीच नाही. जे घडणार आहे ते जर काही केल्या टळत नाही, तर मग सगुणाच्या भजन पूजनाचा लोकांना उपयोग काय? अशा रीतीने विचार करू लागले तर सगुणोपासना बुद्धीला मुळीच पटत नाही. येथे श्री समर्थांनी सामान्य माणसाचा दृष्टिकोन बरोबर वर्णन केला आहे. त्याला देव हवा असतो, पण तो प्रपंचातील अडचणी निवारण करण्यासाठी हवा असतो, आत्मज्ञान होण्यासाठी नको असतो. स्वामीची आज्ञा प्रमाण कोण करेल प्रमाण, परंतु याचा काय गुण मज निरोपावा. स्वामींची आज्ञा मला सर्वस्वी मान्य आहे, प्रमाण आहे. कोणीही शिष्य ती अप्रमाण मानून मोडणार नाही, कोणीही तिला पुरावा नाही असे म्हणणार नाही. तरी पण सगुण भजनाचे फळ काय मिळते ते मला सांगावे. वक्ता म्हणे सावधपणे सांग ज्ञानाची लक्षणे, तुझ काही लागे कारणे किंवा नाही. आता या संपूर्ण आक्षेपावर श्री समर्थ उत्तर देत आहेत. वक्ता उत्तर देतो की हे बघ, आत्मज्ञानाची जी लक्षणे आहेत त्यांचा लक्षपूर्वक विचार कर, आणि देहाने म्हणजे सगुणाने तुला काही कर्म करावे लागते की नाही हे मला सांग. आत्मज्ञान झाले की कर्म नाश पावते. सगुण निर्गुण आत्मस्वरूप तेवढे खरा असा साक्षात प्रत्यय येतो. परंतु असा प्रत्यय येऊन सुद्धा ज्ञानी पुरुषाला देहाचे नित्यकर्म, त्याच्या प्राथमिक गरजा व त्याचा दैनंदिन लोकव्यवहार काही सुटत नाही. याचा अर्थ असा की ज्ञानी पुरुषाच्या देहाची हालचाल अज्ञानी पुरुषाच्या देहाच्या हालचालीसारखीच असते. त्यात ज्ञानी पुरुषाने सगुणाचे भजन केले तर बिघडले कुठे? खरा फरक अंतर्यामी असतो. ज्ञानी पुरुष सगुणाला भजतो, पण त्याच्या भजनात भ्रमाचा लेशही नसतो. तर अज्ञानी पुरुषाच्या सगुण भजनात नुसता भ्रमच भरलेला असतो. भीतीने देवाची उपासना करणे किंवा त्याने प्रपंचात मदत करावी म्हणून ती करणे, यापेक्षा आणखी भ्रम तो कोणता? करणे लागे भोजन करणे लागे उदक प्राशन, मळमूत्र त्याग लक्षण तेही सुटेना. तुला जेवायला लागते, पाणी प्यायला लागते, मलमूत्राचा त्याग करावा लागतो, ते काही चुकत नाही. जनाचे समाधान राहावे, आपले पारिके ओळखावे आणि भजनची मोडावे हे कोण ज्ञान. आपल्याशी संबंध असणाऱ्या लोकांचे बरे चालावे, त्यांचे समाधान टिकावे असे तुला वाटते. मी माझे तू तुझे असा आपर-भाव तू ओळखतोस, तुला समजतो. हे सगळे जर तुझ्या जीवनात चालते तर सगुणाचे भजन पूजन तेवढे सोडून द्यायचे हे ज्ञान कुठले? ज्ञान विवेके मिथ्या झाले, परंतु अवघे नाही टाकिले, तरी मग भजनेची काय केले सांग बाप्पा. आत्मज्ञानाच्या पोटी निर्माण होणाऱ्या विवेकाने दृश्य सगळे खोटे आहे हे निश्चयात्मक कळते. तरी पण देह असेपर्यंत दृश्याचा सर्वस्वी त्याग करता येत नाही. तर मग भजनानेच तेवढे काय पाप केले ते सांग. भजन तेवढेच सोडून का देतोस? साहेबास लोटांगणी जावे, निचा सारिखे व्हावे आणि देवासन म्हणावे हे कोण ज्ञान. साहेबासमोर किंवा मालकापुढे तू लोटांगण घालतोस, त्याच्यासमोर अगदी लाचार होतोस आणि सगुण देवाला तेवढे मानायचे नाही हे ज्ञान कुठले? हरिहर ब्रह्मादिक हे जयाचे आज्ञाधारक, तू एक मानवी रंक भजेने भजेसी ना तरी काय केले. ब्रह्मा विष्णू आणि महेश हे देव देखील ईश्वराच्या आज्ञेप्रमाणे वागतात. तुझ्यासारख्या एखाद्या पदार्थ मानवी रंकाने त्याचे भजन पूजन केले नाही तर त्यामुळे त्याचे काय जाणार आहे? आमुचे कुळी रघुनाथ, रघुनाथे आमचा परमार्थ, जो समर्थांचाही समर्थ देवा सोडविता.
येथे स्वतःच्या सगुणोपासनेचा संदर्भ देतात. माझ्या कुळाचे दैवत श्री रामचंद्र आहे. श्री रामचंद्रांच्या कृपेने माझा परमार्थ चालतो. त्याने देवांना रावणाच्या कैदेतून सोडविले. तो समर्थांचा देखील समर्थ आहे. तो समर्थांचा सम्राट आहे. त्याच्या इतका समर्थ आणखी कोणी नाही. त्याचे आम्ही सेवक जन सेवे करता झाले ज्ञान. तेथे अभाव धरिता पतन पावी जेल की. त्या रघुवीराचा मी सेवक आहे. त्याची सेवा केल्यामुळे देहबुद्धी जाऊन मला आत्मज्ञान झाले. हे माझे सांगणे तू खरे मानावे, पण त्यावर तू विश्वास ठेवला नाहीस तर तुझा अधपात झाल्याखेरीज राहणार नाही. गुरु सांगती सारा सार त्यास कैसे म्हणावे असार. तुझ काय सांगणे विचार शहाणे जाणती. परमार्थ हा अतिंद्रिय अनुभवाचा प्रांत आहे. त्यामध्ये आज आपली गती नाही. म्हणून श्री सद्गुरू किंवा ज्ञानी पुरुष जे सांगतात त्यावर विश्वास ठेवून चालावे. तेथे देहबुद्धीने विकल्प काढून श्रद्धा भंगू नये. मला समजते ही भावना परमार्थामध्ये अति बाधक ठरते. ती साधकाचा अधपात करते. धडते ज्ञान नाही, धडती भक्ती नाही. केवळ देहाभिमानाची ती खूण मात्र आहे. शहाण्याने हे टाळावे. सद्गुरू सारासार विचाराने सार कोणते ते निश्चितपणे सांगतात. त्याला असार म्हणणे अगदी योग्य आहे. पण तू अज्ञानी व विकल्पी आहेस. तुला हे माझे सांगणे पटायचे नाही, म्हणूनच तुला सांगण्यात विशेष अर्थ नाही. शहाण्या माणसांना हे सांगणे बरोबर समजते. समर्थांचे मनीचे तुटे त्याची जाणावे अदृश्य खोटे. राज्यपदापासून करंटेचे वले जैसे. थोर पुरुषाच्या ज्ञानी पुरुषाच्या मनातून उतरणे ही खरोखर दुर्दैवाची गोष्ट समजावी. राज्यपदाचा हक्क असणारा एखादा राजपुत्र आपल्या दुराचाराने तो हक्क गमावून बसतो आणि अशा रीतीने दुर्दैवी बनतो. त्याचप्रमाणे थोर पुरुषाच्या मनातून उतरणाऱ्या माणसाची अवस्था होते. मी थोर वाटे मनी तो मी ब्रह्मज्ञानी. विचार पाहता देहाभिमानी प्रत्यक्ष दिसे. मी मोठा आहे, मी ज्ञानी आहे असे ज्याला वाटते तो खरा आत्मज्ञानी नव्हे. त्याचे सूक्ष्म निरीक्षण केले तर तो ज्ञानी नसून देहाभिमानी आहे असे प्रत्यक्ष आढळून येते. वस्तू भजन करीना न करी ऐसे ही म्हणेना, तरी हे जाणवी कल्पना जडून राहिले. एक माणूस आत्मस्वरूपाचे अनुसंधान ठेवित नाही, पण आपण आत्मानुसंधान ठेवित नाही असेही म्हणत नाही. अशी अवस्था जेथे असते तेथे देहाभिमानाची कल्पना त्याच्या अंतर्यामी गुप्तपणे वास करते असे नक्की समजावे. नाते ज्ञान नाते भजन उगाची आपला देहाभिमान. येथे काय नाही की अनुमान प्रत्यय तुझा. अशा माणसापाशी धड आत्मज्ञान नसते किंवा धड सगुणाची भक्ती नसते. त्याच्या ठिकाणी नुसता देहाभिमान मात्र वास करतो. याबद्दल कल्पना करीत बसण्याची गरज नाही. हा तर तुझाच प्रत्यक्ष अनुभव आहे. तरी आता ऐसे न करावे रघुनाथ भजनी लागावे. तेणेची ज्ञान बोलावे चळेना ऐसे. आता पुढील 10 ओव्यांमध्ये आपण स्वतः श्री रामचंद्रांची सगुणोपासना कशी केली आणि तिच्यात आपल्याला काय अनुभव आला याचे अगदी स्पष्ट आणि निश्चित वर्णन श्री समर्थ करीत आहेत. तरी यापुढे असे वागू नये. श्री रामचंद्रांच्या उपासनेस आरंभ करावा. सगुणाच्या उपासनेतूनच अत्यंत सत्य आणि शाश्वत आत्मज्ञान प्राप्त होते. तरी आता ऐसे न करावे रघुनाथ भजनी लागावे. तेणेची ज्ञान बोलावे चळेना ऐसे. सगुण ईश्वर दुर्जनांचा संहार करतो आणि आपल्या भक्तांना सांभाळतो असा हा त्याचा चमत्कार प्रत्यक्ष अनुभवास येत आहे. श्रीराम समर्थ.